मित्रांनो, आज आपण फॉरेक्स मार्केटमध्ये गोल्डमध्ये आणि बाकीच्या करन्सी पेअर्समध्ये कोणत्या कोणत्या लेवल्स निघतात ते बघूया आपण. तर पहिल्यांदा गोल्डमध्ये T02 आहे, इथून आपण बाईंग बघणार आहोत. जर मार्केट इथे आलं आणि ग्रीन कॅन्डल जर फॉर्म झाली 5 मिनिटला तर आपण इथून बाईंग बघणार आहोत. 15 मिनिटला चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे, त्यामुळे स्ट्रक्चर आपलं सेलिंग साईडला झालेलं आहे. पण तरी आपण हे 15 मिनिटाचं QML आहे, इथून आपण सेलिंग बघणार आहोत. त्यानंतर आपण USD मध्ये 1 हॉवरला इथून बाईंग बघणार आहोत. जर मार्केट इथपर्यंत आले आणि इथं जर लिक्विडिटी स्विच झाली तर इथून आपण बाईंग बघणार आहोत. तर USD मध्ये ही आपली एक बाईंग लेवल आहे. जर मार्केट इथपर्यंत आलं आणि लिक्विडिटी स्विच झाल्यानंतर आपण इथून बाईंग बघणार आहोत. GBP JPY मध्ये पण GBP USD मध्ये पण ही आपली बाईंग लेवल आहे. जर इथून मार्केट वरती गेलं तर इथून आपण सेलिंग करणार आहोत. इथून बाईंग करणार आणि इथून सेलिंग करणार. GBP JPY मध्ये पण इथं आपला QML आहे, इथून आपण बाईंग करणार आहोत. USD CAD मध्ये ही आपली बाईंग लेवल पेंडिंग आहे. जर मार्केट इथपर्यंत आलं आणि इथून आपण परत बाईंग बघणार आहोत. USD AUD USD मध्ये पण इथली आपली बाईंग लेवल पेंडिंग आहे. इथं जर मार्केट आलं तर आपण इथून बाईंग बघणार आहोत. आणि NZD USD यामध्ये पण आपण ही आपली बाईंग लेवल आहे QML. जर इथे मार्केट आलं तर इथून आपण बाईंग बघणार आणि जर वरती गेलं तर इथून आपण सेलिंग बघणार आहोत. थँक्यू.